हॅलो, कसे आहात सगळे? आज आपण लिटरली या वर्षाचं आणि टी-वायसाठी तुमचं शेवटचं लेक्चर घेतोय. कसं वाटतंय तुम्हाला? मला माहिती आहे या सगळ्या सिस्टममध्ये आपल्याला लेक्चर किंवा ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी प्रचंड मिस करायला झाल्या. आपण काही ॲक्टिव्हिटी करू शकलो नाही. सगळं खूप मेसअप झालं आणि त्याबद्दल तुम्ही खूप खूप नाराज आहात. हेही मला माहिती आहे. पण परिस्थिती काइंड ऑफ अशी आहे, की आपल्याला याविषयी ना काही करता नाही येत पण तरीही आपण असलेल्या गोष्टीचा जास्तीत जास्त वापर करून घेऊन जास्तीत जास्त इम्पॅक्टफुल कसं आपलं जगणं बनवता येईल ह्याचाच विचार केला पाहिजे, नाही का? आजची परिस्थिती अशी आहे, की आज आपण छान हेल्दी राहिलं पाहिजे. रादर आज आपण राहिलं पाहिजे. उद्याला नक्की काहीतरी छान एक्साइटिंग, मजा वाटेल असं आनंद वाढवणारं करता येईल. बरोबर? सो आज मात्र त्याची काळजी आपण नक्की घेतली पाहिजे. मला माहिती आहे मी तुम्हाला फिलॉसॉफिकल लेक्चर वगैरे देणार नाहीये. मी तुम्हाला डायरेक्टली आपल्या लेक्चरकडे घेऊन जाणार आहे. ओके? जस्ट अ मिनिट. कालपर्यंत आपण हे बघत होतो, की फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट सिस्टमचे काय तोटे किंवा काय लिमिटेशन्स आहेत आणि त्या लिमिटेशन्सच्या बरहुकूम गव्हर्नमेंटला त्या लिमिटेशन्स ऑफसेट करण्यासाठी कसं इंटरव्हेन्शन करायला लागतं. मॉनिटरी ऑथॉरिटीजना वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्शन्स घ्यायला लागतात आणि त्या का घ्यायला लागतात, याविषयीची माहिती आपण काल घेतली होती. आपण हेही बघितलं, की भारतासारख्या किंवा भारताहून कमी डेव्हलप्ड असलेल्या किंवा साधारण ज्याला लीस्ट डेव्हलप कंट्रीज, अंडर डेव्हलप कंट्रीज किंवा डेव्हलपिंग कंट्रीज म्हणतात. त्या कंट्रीज आणि जगातल्या अनेक अन्य कंट्रीज कशा काही मॅनेज्ड फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम अक्वायर करतात. आणि आज आपण बघणार आहोत, की सेंट्रल बँकेचा एक्सचेंज रेट मॅनेजमेंटमध्ये कसा रोल असतो ते. सो दॅट इज रोल ऑफ अ सेंट्रल बँक इन एक्सचेंज रेट मॅनेजमेंट. सो जेव्हा फिक्स्ड एक्सचेंज रेटची रिजीम होती, म्हणजे जेव्हा ओव्हरऑल फिक्स्ड एक्सचेंज रेट सेम, तो काही बदलायचा नाही. इट वॉज फॉरेन एक्सचेंज मार्केट वॉज लार्जली पॅसिव्ड इन केस ऑफ कंट्रीज विथ द फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टीम. सो अशा वेळी सेंट्रल बँक ऑटोमॅटिकली एक्सेस डिमांड आणि सप्लाय जी असायची फॉरेन करन्सीसाठी ते मेंटेन करायची आणि त्यामुळे आपला रेट फिक्स्ड राहायचा. हं? एक काही जी एक्सेस डिमांड, एक्सेस सप्लाय होती, ती सेंट्रल बँकेकडून क्लिअर केली जायची. When there is an increase in demand for foreign currency, central bank purchases the local currency against foreign currency. जेव्हा जास्त डिमांड असते तेव्हा फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टीममध्ये सेंट्रल बँकच फॉरेन करन्सी विकत घेते आणि ती लोकांना प्रोव्हाइड करते. अर्थातच फ्री नाही, एक्सेस डिमांड असताना. When there is increase in the demand for local currency, the central bank sells foreign currency for a local currency. अशा वेळी लोकल करन्सी क्रिएट करण्यासाठी फॉरेन करन्सी विकून जास्त लोकल करन्सीचा सप्लाय वाढवला जातो. म्हणजे त्यायोगे जी लोकल करन्सीसाठी डिमांड असते ती फुलफिल होऊ शकते. इंटरेस्ट रेट्स इन द इंटरबँक मार्केट ॲडजस्ट टू क्लिअर द मार्केट. सो ओव्हरऑल या सगळ्या एक्सेस डिमांड, एक्सेस सप्लाय क्लिअर करण्यासाठी इंटरेस्ट रेट जे असतात ते इंटरबँक ट्रान्झॅक्शनमधून हे एक्सेस डिमांड किंवा एक्सेस सप्लाय कमी करतात आणि मार्केटला क्लिअर करतात. Under this system, both stock and flow of monetary base must be fully backed by foreign reserves. Thus, any change in the monetary base must be matched by the corresponding change in the reserves, and central bank plays a passive role. म्हणजे ओव्हरऑल मॉनिटरी बेस हे मॅच झाले पाहिजेत अशा प्रकारची सिस्टीम कॅरी आउट करायला आपल्या एक्सचेंजच्या रिझर्व्ह बरोबर, आणि यामुळे सेंट्रल बँक ही पॅसिव्ह रोल करत होती. पण अंडर फ्लेक्झिबल exchange rate system, in spite of flexibility and freedom under this system, the countries have still retained discretion to intervene in the foreign exchange rate market. जरी फ्लेक्झिबल असं म्हटलं, फ्रीडम असेल त्या मार्केटमध्ये असं म्हटलं, तरी सुद्धा एक थोड्या प्रमाणावरती. जसं की आपण पुन्हा एकदा शेअर मार्केटचंच उदाहरण बघूया. शेअर मार्केट्समध्ये तुम्ही कुठलाही शेअर बाय करू शकता, सेल करू शकता आणि ओव्हरऑल मार्केट फ्री टू ॲक्सेस आहे. पण तरीही त्याच्यावरही सेबी नावाच्या संस्थेचा कंट्रोल असतो. बरोबर आहे की नाही? तशा प्रकारेच गव्हर्नमेंटला सुद्धा अशा प्रकारे फ्लेक्सिबल एक्सचेंज रेट असलेल्या फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये सुद्धा डिस्क्रीट इंटरव्हेन्शन करायला लागतं. म्हणजे थोड्या प्रमाणावर इंटरव्हेन्शन करायला लागतं. Government under flexible exchange rate system are concerned since violent fluctuations in the exchange rate affect the value of products and financial instruments. हे सगळं गव्हर्नमेंटला का करायला लागतं? कारण
जर अति टोकाची फ्लक्च्युएशन्स झाली मार्केटमध्ये, तर ती जी टोकाची झालेली फ्लक्च्युएशन्स आहेत, ती ओव्हरऑल देशातल्या प्रॉडक्ट्सना विकल्या जाणाऱ्या, विकत घेतल्या जाणाऱ्या आणि फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, फायनान्शियल ॲसेट्स या सगळ्यांनाच खूप मोठ्या प्रमाणावर अफेक्ट करते. Unexpected and erratic changes in the exchange rates can adversely affect the health of a nation's market and financial systems. It can destabilize an economy and can adversely affect economic growth. सो ओव्हरऑल जर समजा असे टोकाचे चेंज होतच राहिले आणि गव्हर्नमेंटने ते सुधारण्यासाठी काहीही केलं नाही, तर मात्र काय होऊ शकतं, हे जे सततचे होणारे चेंज आहे त्यामुळे इकॉनॉमीची जी स्टॅबिलिटी असते, जी गरजेची असते इकॉनॉमिक ग्रोथसाठी, ती कमी होईल आणि आपोआपच त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ ॲडव्हर्सली इम्पॅक्ट होईल. आणि म्हणूनच सेंट्रल बँक मॅनेज का करते एक्सचेंज रेट याची कारणं आपल्याला सांगितली. पहिलं कारण काय? फर्स्ट रिझन इज द मॉनिटरी ऑथॉरिटीज आर बेटर इक्विप्ड टू करेक्ट द मार्केट. थोडक्यात मार्केटमध्ये जे चेंज होत आहेत आणि त्याच्यामुळे ज्या प्रकारे देशातल्या वेगवेगळ्या इकॉनॉमिक प्रणालींचं नुकसान होऊ शकतं, तर त्याच्यासाठी एक स्टेबल रेट असणं, जो अतिशय रिझनेबल रेट आहे, तो रेट फिक्स असणं गरजेचं असतं किंवा रादर हे रेट वापरून इकॉनॉमी स्टॅबिलाईज होणं गरजेचं असतं. सो ह्या ज्या मॉनिटरी ऑथॉरिटीज आहेत, आर-बी-आय सारख्या, की त्यांच्याकडे दे आर बेस्ट इक्विप्ड. त्यांच्याकडे जी इक्विपमेंट्स असतात, थोडक्यात त्यांच्याकडची जी पॉलिसी मेजर्स असतात, याच्यामुळे रिझनेबल रेट्स मार्केटमध्ये आणणं शक्य होतं. The banks may have relevant information regarding domestic economic parameters and their possible impact on exchange rate. For example, interest rate differentials or money supply change may be known to the monetary authorities well in advance, and they may take some corrective steps to mitigate the adverse effect. If there is no intervention, it can lead to speculative activities and thus creating more imbalances in the foreign exchange market. सो योग्य वेळी जर आपल्याकडे अवेलेबल असलेल्या डेटाचा, पॉलिसी मेजर्सचा वापर करून मार्केटमध्ये करेक्टिव्ह स्टेप्स घेतल्या गेल्या नाहीत, तर त्या ॲडव्हर्स इफेक्टमुळे स्पेक्युलेशनच्या ॲक्टिव्हिटी वाढतात आणि जर अति प्रमाणावर स्पेक्युलेशन झालं, तर फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये इम्बॅलन्स क्रिएट होतो आणि अशा इम्बॅलन्समुळे ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये पण इम्बॅलन्स क्रिएट होतो. सो होपफुली तुमच्या लक्षात आलंय. देन सेकंडली आपण असं म्हणू शकतो, जस्ट मिनिट, ओके, लेट मी जस्ट इन्क्रीज द ब्राईटनेस ऑफ माय स्क्रीन. ओके, थँक यू. Yes. So, secondly, central bank intervention is needed to avoid overvaluation or undervaluation of currency. एक्झॅक्टली आपल्या करन्सीची काय किंमत आहे, त्या अकॉर्डिंगच आपली कुठलीही ट्रान्झॅक्शन झाली पाहिजेत आणि आपल्या करन्सीला तितकीच व्हॅल्यू मिळाली पाहिजे. ती ओव्हर व्हॅल्यू पण झाली नाही पाहिजे, अंडर व्हॅल्यू पण नाही झाली पाहिजे. कारण अदरवाईज इट विल बी हार्मफुल फॉर करन्सी. आणि म्हणून फॉर एक्झाम्पल बघा, अंडर व्हॅल्युएशन रिझल्ट्स इन द इन्फ्लेशनरी प्रेशर्स. जेव्हा करन्सीचं अंडर व्हॅल्युएशन होतं, तेव्हा देशात इन्फ्लेशनरी प्रेशर वाढतात, भाववाढ वाढते. वेरॅज ओव्हर व्हॅल्युएशन लीड्स टू अनएम्प्लॉयमेंट, डिप्रेशन मार्केटमध्ये. आणि त्याच्यामुळे अशा डेव्हिएशन्समुळे जी अनसर्टन्टी क्रिएट होते किंवा ओव्हरऑल ही जी डेव्हिएशन्स असतात, ती रिअल व्हॅल्यू तुमच्या करन्सीची रिफ्लेक्ट करत नाही. आणि म्हणून सेंट्रल बँकेने इंटरव्हेन्शन करणं गरजेचं असतं टू अवॉइड ओव्हर व्हॅल्युएशन ऑर अंडर व्हॅल्युएशन ऑफ करन्सी. हे झालं दुसरं रिझन. थर्डली, टू करेक्ट द इकॉनॉमिक ॲडजस्टमेंट प्रोसेस. The exchange rate changes to bring about equilibrium in BOP of a country. सो एक्सचेंज रेट चेंजेसमुळे BOP म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटचा इक्विलिब्रियम देशात बघितला जातो किंवा असा विचार करू की तो दिसेल ह्याचा प्रयत्न केला जातो. The changes in exchange rate will require changes in domestic economic parameters like employment price, etc. In other words, a country may have to adjust price and employment levels to accommodate exchange rate change. In such situations, intervention by the central bank is inevitable and important. थोडक्यात एक्सचेंज रेट मध्ये एक स्टॅबिलायझेशन आणण्यासाठी इकॉनॉमिक ऍडजस्टमेंट होणं गरजेचं असतं. त्यासाठी एम्प्लॉयमेंट लेवल ऍडजस्ट करणं, प्राइजेस ऍडजस्ट करणं हे गरजेचं असतं आणि त्यासाठी सेंट्रल बँकेनं हे काम करणं हे इनएव्हिटेबल आहे आणि अतिशय गरजेचं पण आहे. ओके. फोर्थली, टू मिनिमाइज द ओव्हर शूटिंग इफेक्ट.
करन्सी मार्केटमधला हा ओव्हरशूटिंग इफेक्ट म्हणजे असतो काय? इट इज बिलीव्ड दॅट इंटरव्हेन्शन मे बी वॉरंटेड टू स्टॅबिलाइज द exchange rate and provide liquidity to the market and also correct the overshoot in either direction in the exchange rate. सो थोडक्यात कुठल्याही टोकाला अगदी कमी किंमत किंवा अगदी जास्त किंमत अशी करन्सीची न होणं याच्यासाठी ज्याला ओव्हर शूटिंग इफेक्ट म्हटलं जातं किंवा स्टेबिलायझेशन ऑफ एक्सचेंज रेट हे मिळवण्यासाठी मार्केटमध्ये लिक्विडिटी प्रोव्हाइड करण्यासाठी सेंट्रल बँकेने इंटरव्हेन्शन करणं अतिशय गरजेचं असतं. दस फॉरेन एक्सचेंज इंटरव्हेन्शन बाय द सेंट्रल बँक इज अ टूल युज्ड इन अ शॉर्ट टर्म to smooth the or to smoothen the transactions in the exchange rate by minimizing overshooting when economic conditions are changing or when the monetary authorities believe that the market has misinterpreted economic signal. सो थोडक्यात सांगायचं झालं तर कुठच्याही प्रकारे एक्स्ट्रीम टोकाला न जाण्यासाठी फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन मिळवण्यासाठी सेंट्रल बँकेला गरजेचं असतं की त्यांनी इंटरव्हेन्शन करावं. देन दिस इज कंट्रोल ऑफ volatility. It is important to limit the volatility in the exchange rate since it may have an adverse effect on sorry effect on sentiment within financial markets and the economy. Excessive short term volatility can adversely affect the market's confidence and hence market intervention is necessary. So overall आपण बघितलं की मार्केटमध्ये फ्लेक्झिबल एक्सचेंज रेटमुळे किती वोलॅटिलिटी क्रिएट झालेली असते. त्यामुळे कॅपिटल इनफ्लोज अँड आउटफ्लोज पण चेंज होतात. ट्रेडवरती त्याचा परिणाम होतो आणि हे सगळं अवॉइड करण्यासाठी इंटरव्हेन्शन गरजेचं असतं. Moreover, volatility may impede international investment flows. It adds to the risk, which may reduce uncertainties, and even domestic investors may be discouraged from investing. असा विचार करा की या व्होलॅटिलिटीमुळे ओव्हरऑल आपण मगाशीच बघितलं की कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट ट्रान्झॅक्शन, कॅपिटल फ्लोज, इंटरनॅशनल ट्रेड, इव्हन डोमेस्टिक बिझनेसमनचा कॉन्फिडन्स सुद्धा ॲडव्हर्सली इम्पॅक्ट होतो. आणि एक्सचेंज रेट व्होलॅटिलिटी मे स्पिल ओव्हर इन टू द फायनान्शियल मार्केट. याच्यामुळे डोमेस्टिक ॲसेट होल्ड करण्याची रिस्क वाढते. ओव्हरऑल ह्यामुळे डिप्रेशनरी ॲक्शन्स दिसू शकतात ऑर इव्हन इन्फ्लेशनरी ॲक्शन्स इन द इकॉनॉमी. आणि म्हणून मॉनिटरी पॉलिसीचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी किंवा ओव्हरऑल मार्केटमध्ये स्टॅबिलायझेशन आणण्यासाठी व्होलॅटिलिटी कंट्रोल करणं गरजेचं असतं, जे सेंट्रल बँक करू शकते किंवा मॉनिटरी ऑथॉरिटीज करू शकतात. ओके. द सिक्स्थ रिझन इज लिनिंग अगेन्स्ट द विंड. म्हणजे काय बघूया आता. द सेंट्रल बँक इंटरव्हिन्स इन द डिसऑर्डरली मार्केट टू मॉडरेट द मुवमेंट्स of the exchange rate by providing support to either domestic or foreign currency. सेंट्रल बँक अशा प्रकारे मार्केटमध्ये किंवा जे ऑर्डरमध्ये नाहीये मार्केट त्यामध्ये अशा प्रकारे इन्व्हॉल्व्ह होते की ज्यामुळे फॉरेन एक्सचेंज रेटमधल्या मुवमेंट्स किंवा चेंजेस आहेत ते सपोर्ट केले जातील डोमेस्टिक करन्सीला किंवा फॉरेन करन्सीला. सो या काइंडचं जे इंटरव्हेन्शन असतं त्याला लिनिंग अगेन्स्ट द विंड म्हणतात. उदाहरणार्थ आपण असं म्हणतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणं. सेंट्रल बँक इंटरव्हेन्स कॅन बी ऑफ टू टाइप्स, स्टेरिलाइज्ड ऑर नॉन स्टेरिलाइज्ड. सो सेंट्रल बँकेचं जे इंटरव्हेन्शन असतं फॉरेन एक्सचेंज मार्केटमधलं ते दोन टाइप्सचं असतं, स्टेरिलाइज्ड किंवा नॉन स्टेरिलाइज्ड. स्टेरिलाइज्ड इंटरव्हेन्शन इज अ पॉलिसी that attempts to influence the exchange rate without changing the monetary base. म्हणजे both the methods involve buying and selling foreign currency bonds to either increase or decrease the value of their currency in the global foreign exchange market. सो ओव्हरऑल स्टेरिलाइज्ड इंटरव्हेन्शन मध्ये काय होतं की मॉनिटरी बेस कुठच्याही प्रकारे चेंज न करता, कुठल्याही प्रकारे मॉनिटरी पॉलिसी चेंज न करता एक्सचेंज रेटला इन्फ्लुएन्स करणं. आणि त्यासाठी सेंट्रल बँक काय करते, फॉरेन करन्सी किंवा डोमेस्टिक करन्सी बाय किंवा सेल करते सो दॅट आपल्या डोमेस्टिक करन्सीची प्राइस आयदर वाढू शकेल किंवा कमी होऊ शकेल ग्लोबल फॉरेन एक्सचेंज मार्केटमधली जशी गरज असेल त्याप्रमाणे. स्टेरिलाइज्ड ट्रान्झॅक्शन्स आर डिझाईन टू इन्फ्लुएन्स द एक्सचेंज रेट विदाउट चेंजिंग मॉनिटरी बेस बाय बाईंग ऑर सेलिंग करन्सी बॉन्ड्स while stimulating buying and selling domestic currency bonds to offset the amount.
But non-sterilized transaction involve simply buying or selling foreign currency bonds with domestic currency without offsetting transaction. म्हणजे नॉन स्टेरलाइज्ड मध्ये कुठल्याही प्रकारे बाईंग और सेलिंगचे जे इफेक्ट असतात, जे ट्रान्झॅक्शन इफेक्ट असतात, ते ऑफसेट न करता डायरेक्टली बाईंग आणि सेलिंग ऍक्टिव्हिटी करणं, याला नॉन स्टेरलाइज्ड असं म्हटलं जातं. सेंट्रल बँक कॅन ऑल्सो ऑप्ट फॉर डायरेक्टली इंटरव्हीन ऑप्ट टू डायरेक्टली इंटरव्हीन इन द करन्सी मार्केट्स थ्रू स्पॉट ऑर फॉरवर्ड मार्केट ट्रान्झॅक्शन. म्हणजे स्पॉट किंवा फॉरवर्ड मार्केटमधली ट्रान्झॅक्शन करून सुद्धा सेंट्रल बँक इंटरव्हीन करू शकतं. These transactions involve directly purchasing foreign currency with domestic currency or vice versa. The goals of this transaction is to affect currency value in the very near term. Since the central bank of the country holds large amount of foreign exchange, it can control the exchange rate by manipulating the magnitude of demand or supply in the forex market. सो फॉरेक्स ओव्हरऑल फॉरेक्स मार्केटमध्ये जो डिमांड आणि सप्लाय होत असतो आपल्या डोमेस्टिक करन्सीचा, तर त्याचा सगळ्यात मोठा साठा हा सेंट्रल बँकेकडे असतो. आणि त्या साठ्याचा वापर करून डिमांड आणि सप्लाय मॅनिप्युलेट करणं हे सेंट्रल बँकला शक्य असतं आणि ते करून सुद्धा सेंट्रल बँक फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये इंटरव्हीन करू शकते. द सेंट्रल बँक रिसॉर्ट्स टू द लार्ज स्केल बाईंग ऑफ अ फॉरेन करन्सी वेन देर इज एक्सेस सप्लाय फॉरेन करन्सी अँड वाईस वर्सा. सो जेव्हा मार्केटमध्ये एक्सेस सप्लाय दिसून येतो फॉरेन एक्सचेंजचा, तेव्हा सेंट्रल बँक लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावर फॉरेन करन्सी बाय करते. आणि उलट असेल, जर समजा डोमेस्टिक करन्सीचा साठा खूप जास्त दिसत असेल मार्केटमध्ये, तर डोमेस्टिक करन्सी खरेदी केली जाते सेंट्रल बँकेकडून. येत्या लक्षात तुमच्या? म्हणजे ओव्हरऑल कशा प्रकारे सेंट्रल बँक इंटरव्हीन करतं हे सांगायचा प्रयत्न केला इथे. देन रिझर्व्ह बँक्स इंटरव्हेन्शन अँड एक्सचेंज रेट मॅनेजमेंट इन इंडिया. In this section, brief review of the exchange rate system adopted by India will be dealt with in order to make clear evolution of the exchange rate regime. आत्ता भारतात मॅनेज्ड फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम किंवा मॅनेज्ड फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम आहे, ज्याच्या अंडर रुपीला फ्लक्च्युएट केलं जातं बट विदिन द लिमिट्स. म्हणजे रुपी इज अलाउड टू फ्लक्च्युएट विदिन द लिमिट्स आणि आरबीआय इंटरव्हीन करतं जेव्हाही कधी रिक्वायरमेंट असेल तेव्हा. सो दॅट इज अबाउट रिझर्व्ह बँक्स इंटरव्हेन्शन अँड एक्सचेंज रेट मॅनेजमेंट इन इंडिया. ओके. Then there is review of the exchange rate system in India. सो भारताच्या ओव्हरऑल एक्सचेंज रेट सिस्टीम मध्ये कशा प्रकारे स्टेजेस आल्या, काय काय बदल घडत गेले, याचा एक ब्रीफ रिव्ह्यू घेण्याचा आपण प्रयत्न करूया, ज्याच्या थ्रू अगेन खूप सारे एमसीक्यूज निघू शकतात. सून आफ्टर इंडिपेंडन्स, इंडिया ऑल्सो अडॉप्टेड द पार व्हॅल्यू सिस्टीम of the IMF, and rupees in external par value was fixed at 4.15 grains of the fine gold. म्हणजे एका रुपयाची किंमत ही 4.15 ग्रेन्स ऑफ द फाईन गोल्ड अशा प्रकारे इंडिपेंडन्स झाल्यावर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या पार व्हॅल्यू सिस्टीम प्रमाणे फिक्स करण्यात आली. The rupee was pegged to pound sterling at rupees 13.33 per pound sterling and rupees 4.76 per US dollar. असा विचार करा, म्हणजे त्या काळात एका US डॉलरची किंमत 4.76 होती, तर एका पाऊंड स्टर्लिंगची किंमत 13.33 इतकी होती. तर एका रुपयात 4.15 फाईन गोल्डचे दाणे ग्रेन्स येत होते. In June 1966, the rupee was devalued by 36.5% to rupees 21 per pound sterling and rupees 7.50 per US dollar. सो 1966 मध्ये रुपयाचं डिव्हॅल्युएशन झालं, डेप्रिसिएशन झालं आणि त्याच्यामुळे किती टक्क्यांनी झालं ते 36.5%नी. त्यामुळे पाऊंडची किंमत एका पाऊंडची किंमत 21 रुपये, तर एका US डॉलरची किंमत रुपीज 7.5 रुपीज इतकी झाली. फ्रॉम 1950 to 51 until mid December 1973, India followed an exchange rate regime with the rupee linked to pound sterling except for the devaluation of 1966 and 1971. म्हणजे आपला रुपया हा पाऊंड स्टर्लिंगला लिंक्ड होता 1950 to 51 to December 1973.
When the pound sterling floated in June 27, 1972, the rupees linked to the point was maintained. म्हणजे जोपर्यंत 1972 मध्ये जून 27 पर्यंत पाऊंड स्टर्लिंग फ्लोट व्हायला लागला पहिल्यांदा, तोपर्यंत रुपयाची त्याच्या पर्यंतची लिंक मेंटेन केली होती. ही सिस्टीम 1971 मध्ये कोलॅप्स झाली, जेव्हा ब्रिटन वूड्स सिस्टीम वॉज ब्रोकन डाऊन. म्हणजे जेव्हा ब्रेटन वूड सिस्टीम कोलॅप्स झाली, तेव्हा 1971 मध्ये ही रुपया पाऊंडला लिंक असण्याची क्रिया पण बंद झाली. ओके. सिन्स 1973 द वर्ल्ड हॅझॅड मॅनेज्ड फ्लोटिंग रेट सिस्टीम. म्हणजे 1973 नंतर जगात मॅनेज्ड फ्लोटिंग रेट सिस्टीम अक्वायर केली गेली आणि द फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टीम दस वॉज गिवन अप. आणि त्यानंतर कुठल्याही देशात फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टीम नाहीये. With the breakdown of Bretton Woods system in 1971 and the flotation of major currencies, the conduct of exchange rate policy posed a serious challenge to all central banks worldwide. म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे ओव्हरऑल एक्सचेंज रेट फ्लोट होण्याची क्रिया जेव्हा सुरू झाली, तेव्हा सगळ्याच सेंट्रल बँकांवर खूप मोठ्या चॅलेंजिंग परिस्थिती येऊन पडली. फ्रॉम 1971 टिल 1992 आरबीआय अडॉप्टेड द पेग्ड रिजिम. म्हणजे 71 पासून 92 पर्यंत आरबीआयने सुद्धा पेग्ड रिजिम अडॉप्ट केलेलं होतं. इन ऑर्डर टू ओव्हरकम द विकनेसेस असोसिएटेड विथ द सिंगल करन्सी, पेग and to ensure stability of exchange rate, single currency peg and to ensure the stability of exchange rate, Indian rupee was pegged to dollar, pound, sterling and later to the basket of currencies from September 1975. सो ओव्हरऑल एका करन्सीमुळे निर्माण होणारे विकनेसेस अवॉइड करण्यासाठी, सिंगल करन्सी पेग अवॉइड करण्यासाठी, देन स्टॅबिलिटी एक्सचेंज रेटमध्ये करण्यासाठी सिम्पली रुपया हा पहिला डॉलरला पेग्ड होता, देन त्याच्यानंतर पाऊंड स्टर्लिंगला आणि त्याच्यानंतर अख्खं बास्केट जे करन्सी रिलेटेड होतं त्याला. सो ओव्हरऑल अशा प्रकारच्या करन्सीचं बास्केट म्हणजे वेगवेगळ्या करन्सीजच्या कॉम्बिनेशनमध्ये आपला रुपया पेग होत होता 1975च्या सप्टेंबरपर्यंत. द एक्सचेंज रेट ऑफ द रुपी वॉज ऑफिशियली डिटरमाइंड बाय आरबीआय इन टर्म्स ऑफ वेटेड बास्केट ऑफ द करन्सीज ऑफ इंडियाज मेजर ट्रेडिंग पार्टनर. सो या बास्केटमध्ये भारताचे मेजर ट्रेडिंग पार्टनर असणाऱ्या लोकांच्या करन्सीज होत्या आणि त्यांच्या तुलनेत कशा प्रकारे भारताच्या रुपीचा रेट असावा हे आरबीआय ठरवत होती. In 1990s, the exchange rate was managed mainly by the facilitating India's imports and strict control on foreign exchange transaction through FERA, that is Foreign Exchange Regulation Act, FERA. सो फेराच्या माध्यमातून भारताचे इम्पोर्ट्स आणि फॉरेन एक्सचेंज रिस्ट्रिक्ट करण्यासाठी एक्सचेंज रेट मॅनेज केला जात होता. पण बीओपी प्रॉब्लेम्स म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये असणारे प्रॉब्लेम्स आणि फायनान्शियल क्रायसिस याच्यामुळे इंडियन गव्हर्नमेंटला त्यांचा रुपी डिव्हॅल्युएट करणं गरजेचं पडलं 1991ला बाय ऑलमोस्ट 20%. In the early 1990s, the exchange rate regime came under severe pressure from increase in the trade deficit and net invisible deficit, which led the RBI to undertake a downward adjustment of rupees in 2 stages. सो 2 स्टेजेसमध्ये आरबीआयला हे डिव्हॅल्युएशन करायला लागलं. कशामुळे? कारण आपल्याकडे ट्रेड डेफिसिट वाढलेलं दिसत होतं, सिव्हिअर प्रेशर ट्रेड डेफिसिटचं आणि नेट इनव्हिजिबल डेफिसिटचं दिसत होतं आणि त्यामुळे जुलै 1 अँड जुलै 3 अशा या 2 स्टेजेसमध्ये हे डिव्हॅल्युएशन झालं. In 1991, following the recommendations of Rangarajan High Level Committee, India moved towards market determined liberalized exchange rate management system in 1992. सो रंगराजन हाय लेवल कमिटीच्या सांगण्याप्रमाणे भारत हा लिबरलाइज्ड एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीमकडे वळला 1992 पासून. सो liberalized exchange rate management system, LERMS, was introduced within 4060 dual rate for converting export proceeds. In 1993, market determined exchange rate was replaced by a unified exchange rate system whereby all foreign exchange receipts could be converted
ॲट अ मार्केट डिटरमाइंड एक्सचेंज रेट. सो या प्रकारे 1993 पर्यंत अशा प्रकारे मार्केटमध्ये चेंज झाला होता, की आपण युनिफाईड एक्सचेंज रेट सिस्टम ॲक्वायर केली. हं. ज्यामध्ये सगळ्या प्रकारची फॉरेन एक्सचेंज रिसीट्स म्हणजे इन्कम जी आहे ती अ, ते कन्व्हर्ट होऊ शकत होते मार्केट डिटरमाइंड एक्सचेंज रेटच्या माध्यमातून. On unification of the exchange rate, the nominal exchange rate for rupee against both US dollar and also a basket of currencies got adjusted lower. आणि पुन्हा एकदा त्यामुळे अ, या प्रकारचा नॉमिनल एक्सचेंज रेट आपला जो होता या युनिफिकेशनमध्ये तो पुन्हा एकदा रुपये US डॉलर आणि या बास्केट जे होतं करन्सीचं त्याच्या तुलनेत लोअर ॲडजस्ट झाला. दस unification of exchange rate of Indian rupees was an important step towards current account convertibility. सो थोडक्यात ही जी स्टेप झाली युनिफिकेशनची ती करंट अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी पर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरली. फ्रॉम 1993 आरबीआय फॉलोड फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम. सो 1993 पासून आरबीआयने फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम फॉलो केली. इन दिस सिस्टीम द एक्सचेंज रेट इज डिटरमाइंड बाय द मार्केट फोर्सेस. सो आपल्याला फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम काय आहे हे ऑलरेडीच माहिती आहे. मार्केटमध्ये जे डिमांड फॉर फॉरेन करन्सी आणि सप्लाय ऑफ फॉरेन करन्सी जे असते त्या दोघांच्या फोर्सेसमधनं फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम ठरवली जाते. टू रिड्यूस द फ्लक्च्युएशन्स इन एक्सचेंज रेट मूवमेंट्स आरबीआय इंटरवेन्स when required. The floating exchange rate or a flexible exchange rate system suffers from many problems like too much fluctuations. To control these fluctuations, the developing countries, including India, have adopted managed flexible exchange rate. हेही आपण बघितलं. The role of RBI comes into focus when it has to prevent the emergence of destabilizing expectations and the RBI resorts to the direct sale and purchase of foreign currency. सो जेव्हा आरबीआयचा रोल फोकसमध्ये येतो तेव्हा डिस्टॅबिलायझेशन टाळण्यासाठी आरबीआय डायरेक्ट सेल आणि परचेस करते फॉरेन करन्सीजचं. ओके. RBI intervenes by sterilization through open market operation, management of liquidity and liquidity adjustment facility, that is LAF. So LAF, ओपन मार्केट ऑपरेशन्स किंवा मॅनेजमेंट ऑफ लिक्विडिटी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपायांनी आरबीआय स्टरलायझेशन करते फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये. चेंज इन द रिझर्व्ह रिक्वायरमेंट्स अँड सिग्नलिंग थ्रू इंटरेस्ट रेट चेंजेस. सो अशा प्रकारे ओव्हरऑल कशा प्रकारे इंटरेस्ट रेट चेंज करून सिग्नलिंग करता येतं आणि रिक्वायरमेंट जी असते फॉरेन एक्सचेंजसाठी ती कशी चेंज करता येते असे वेगवेगळे उपाय आरबीआय कडून स्टेरलायझिंग थ्रू केले जातात. द आरबीआय प्लेज की रोल इन द रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ फॉरेन एक्सचेंज मार्केट अँड अज्युम्स थ्री ब्रॉड रोल्स रिलेटिंग टू फॉरेन एक्सचेंज. म्हणजे 3 महत्वाचे रोल आरबीआय कडून केले जातात. पहिला, regulating transactions related to external sectors and facilitating the development of the foreign exchange market. सो फॉरेन एक्सचेंज मार्केटची डेव्हलपमेंट करायची, त्याला मदत करायची आणि ओव्हरऑल फॉरेन एक्सचेंज मार्केटमधल्या एक्सटर्नल सेक्टरमध्ये जी ट्रान्झॅक्शन होत असतात ती रेग्युलेट करायची, कंट्रोल करायची, सुपरवाइज करायची. सेकंडली, ensuring smooth conduct and orderly conditions in the domestic foreign exchange market. सो डोमेस्टिक फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये अतिशय स्मूथ कंडक्ट आणि ऑर्डरली कंडिशन्स फॉलो करणं हे शक्य करण्याचं काम आरबीआय कडून केलं जातं. अँड थर्डली अँड लास्टली, मॅनेजिंग द फॉरेन करन्सी ॲसेट्स अँड गोल्ड रिझर्व्स ऑफ द कंट्री. सो आरबीआय फॉरेन करन्सी ॲसेट्स पण मॅनेज करते आणि देशातलं सोनं, गोल्ड रिझर्व्स हे पण मॅनेज करते. सो आरबीआय इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, दॅट इज फेमा इन 1999. सो फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्टमध्ये जे काही गोष्टी सांगितल्यात, कंडिशन्स सांगितल्या त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी ही आरबीआयवर असते. इट रेग्युलेट्स द मार्केट बाय इश्युइंग लायसन्सेस टू द बँक्स अँड सिलेक्ट इन्स्टिट्यूशन्स टू बी ऑथराइज्ड डीलर्स इन द फॉरेन एक्सचेंज. सो तुम्ही ट्रेडर्स होण्यासाठी फॉरेन एक्सचेंजमधले तुम्हाला ऑथरायझेशन देण्याचं काम, लायसन्स देण्याचं काम बँकांनाही आरबीआय करते. त्यासाठी करेक्ट योग्य इन्स्टिट्यूशन चूज करण्याचं कामही आरबीआय करते. द फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट, फेड और एफईडी,
इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ द मार्केट. सो त्यातलं फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट हे जे असतं फेड, हे ओव्हरऑल फॉरेन एक्सचेंज मार्केटच्या रेग्युलेशनसाठी डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल असतं. सो ओव्हरऑल भारतात कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली आहे फॉरेन एक्सचेंज मार्केटची, फॉरेन एक्सचेंज रेट्स कशा प्रकारे इव्होल्युशनाइज्ड झाले, हे आजच्या लेसनमध्ये आपण बघितलं. ह्यात खूप सारे छोटे गोष्टी, छोटे फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म आहेत. तुम्ही ते लक्षात ठेवले पाहिजेत. तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात नक्की. आणि या सगळ्या ओव्हरऑल गोष्टींचा इम्पॅक्ट लक्षात घेऊन तुम्हाला हा धडा फॉरेन एक्सचेंज मार्केट हा आजचा इथे संपलाय आणि त्याच्या बरोबरीने आपला पोर्शनही आज इथे संपलाय, असं आपल्याला लक्षात येतंय. सो या सगळ्या आजपर्यंत शिकवलेल्या धड्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास करा. अतिशय नीट प्रकारे तुम्ही समजून उमजून त्यातले छोट्या गोष्टी शोधून काढा आणि तरच तुम्हाला हे जे एम-सी-क्यूज येणार आहेत, त्याचा नक्की उत्तर देता येईल. रादर त्याच्या पद्धत तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल. हे इकॉनॉमिक्ससाठी तुमच्यासाठी नक्की मी सांगते. त्यातून कुठलाही डाउट असेल, कुठल्याही प्रकारे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल, तर प्लीज कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला माहिती आहे, तुमचे डाउट्स क्लिअर करणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते नक्की करू. ओके. कुठलाही शिक्षक असं म्हणणार नाही, की आम्हाला तुमचे डाउट्स सॉल्व्ह करायचे नाहीये. पण तुमच्याकडूनही भरपूर सारा अभ्यास झाला पाहिजे, हे विसरू नका. आणि पुन्हा एकदा घरीच राहा, घरीच राहून अभ्यास करा. बाहेर पडण्याची खरंच गरज असेल, तरच पडा, अदरवाईज खरंच पडू नका. आणि प्लीज स्टे होम, स्टे सेफ. तुम्हाला परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला खूप छान मार्क मिळू देत, सो दॅट तुमच्या पुढच्या ॲडमिशन्स आणि सगळ्या पुढच्या ज्या काही, जर समजा तुम्हाला नोकरी करायची आहे, तुम्हाला पुढे वेगळं काही शिकायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला मस्तपैकी सपोर्ट मिळेल तुमच्या मार्कातून आणि आपोआपच तुम्हाला छान प्रकारे तुमची प्रगती करून घेता येईल. ओके. ऑल द व्हेरी बेस्ट अँड प्लीज फॉर द टाईम बिंग स्टे होम, स्टे सेफ.